जिनी हार्ट ब्रेक केलं तिच्या नावाने एक गाणं जर का डेडिकेट करायचं ठरवलं तर मला 4 गाण्या, ही 4 गाण्यांचा हा पहिला अल्बम आहे ना. सो विश्वामित्र 2, विश्वामित्र 3, विश्वामित्र 4, विश्वामित्र 5 असे करत राहायला लागणार आहेत. माझं पहिलं जय जय महाराष्ट्र आलं त्यावेळेला निषेध झाला. माझ्या सीडीज रस्त्यावर उतरून माझ्या सीडीज जाळलेल्या त्यांनी. झेंडाच्या विरोध झाला त्यावेळेला पोस्टर फाडलेली, जे काय झालेलं ते रस्त्यावर उतरून झालेलं. आज जे ट्रोलिंग करतात ना त्याच्यामधल्या 90% कमेंट्स ह्या टॉयलेटमध्ये बसून टाइमपासला केलेल्या असतात. स्थळ आणि तेच असतं टॉयलेट. पुढचे 2.5 तास ह्या 10,000 माणसांचे 20,000 डोळे आणि 20,000 कान तेच बघतील जे मी ठरवीन, तेच ऐकतील जे मी ठरवीन आणि तेच विचार करतील जे मी विचार त्यांना देईन. आय विल हिप्नोटाइज देम. माझ्याकडे कोणतंही काम ज्यावेळेला येतं त्यावेळेला मी 5 गोष्टींचा विचार करतो: फेम, मनी, एज्युकेशन, कॉन्टॅक्ट आणि सॅटिस्फॅक्शन. पंतप्रधान मोदींनी जर का मला सांगितलं तर मी बाकीच्या गोष्टींचा कशाला विचार करू. अवधूत कोण आहे, अवधूत बोलावतो, बाकी सगळी कामं सोडून मी जाईन गायला दिल्ली. सगळं कोल्हापुरात माझं आहे. 2-4 स्पॉटची नावं घेऊन बाकीचे 56 काय दुसऱ्याला द्यायचे काय. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती हाय, माझं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि दर एपिसोडला अनेक नवीन कलाकारांना आपण भेटत असतो. आजचा एपिसोड थोडा स्पेशल अनेक कारणांसाठी. ॲक्च्युली सगळ्यात आधी म्हणजे मला असं वाटतं की लाईफ फुल सर्कल आलेला आहे की जिथे मला वाटलेलं की CA सोडून आपण एंटरटेनमेंट क्षेत्रात काहीतरी करावं, ती जी सुरुवात होती तेव्हा मी या माणसाला भेटलेले. कट टू जेव्हा माझा पहिला रेडिओ शो मी मिरचीसाठी करायला लागले त्यानंतर वन ऑफ द फर्स्ट पीपल हू कॉल्ड आणि आउट ऑफ नो वेअर कॉल्ड आणि सेड की मी तुझा शो ऐकला किंवा तू छान करतेस, हाच माणूस होता. आणि आता पॉडकास्टमध्ये सुद्धा हा माणूस आलेला आहे. अवधूत गुप्ते, वेलकम टू मिरची. थँक्यू सो मच ज्ञाना. मला हे म्हणताना पण इतकं छान वाटलंय की फायनली तू स्टुडिओला आलेला आहेस आणि आपण हा पॉडकास्ट करतोय एकत्र. मला तुला बघून आता जी सुरुवात केलीस त्यानंतर मला परत मी पण तुझा प्रश्न विचारायच्या आधीच मला सांगावं असं वाटतं की मला पण खूप इमोशनल वाटतंय, खूप छान वाटतंय. कारण तू काही पहिला चॅप्टर नाही आहेस ह्यामधला. माझ्या या कारकिर्दीमध्ये मी अनेक अशी छोटी छोटी नावं किंवा छोटी छोटी मुलं येताना बघितलीत की जी डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन येतात. त्याच्यामधल्या बऱ्याच लोकांना आम्हाला असं पण सांगायला लागतं, अरे थांब, शांत हो, कारण आपल्याला माहित असतं की काय एवढं घडणार नसेल कदाचित. काही असतात ज्यांना विशेष शुभेच्छा सगळ्यांसाठी असतात, पण काही असतात ज्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसतं, त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं, त्यांच्या कामातनं आपल्याला कळतं की हे जे छोटंसं झाड आहे ह्याचा मोठा मोठा कल्पवृक्ष होणार आहे मोठेपणी. आणि आपण म्हणतो की आपण आपल्याकडनं थोडीशी मदत करूया, कारण ती व्यक्ती स्वतःचं नशीब घेऊन आलेली असते. पण आपला एकदा तो पुश मिळाला की त्या पुशला ती नाकारू शकत नाही पुढे जाऊन. सो तू ज्यावेळेला आलीस, तू ज्यावेळेला पहिल्यांदा भेटलीस तेव्हाच मला माहिती होतं की एक दिवस तू असा भारतामधल्या सगळ्यात मोठ्या रेडिओ स्टेशनच्या एखाद्या अशा RJच्या खुर्चीवर बसलेली असणार आहेस. किंबहुना हा तर एक टप्पा आहे, ह्याच्याही पुढे तुझं खूप होणार आहे छान छान काही. आणि त्या सुरुवातीला मी तुला सपोर्ट केला होता, हे तू नाकारू शकत नाहीस, हा माझा फायदा आहे. आणि इफ यू रिमेंबर AVG, दॅट इज अवधूत गुप्ते अँड नॉट AVG. तू जेव्हा कॉल केलेलास मला तर म्हणजे माझ्या ध्यानीमनीच नव्हतं, तर मला 2 क्षण तर विश्वासच नाही बसला, कारण माझा अवधूत नावाचा एक मित्र होता त्यावेळेला. आणि माझं झालं की अवधूत, आता तुझ्या अवधूत नावाचे 2 मित्र, आता माझ्या अवधूत नावाचे 2 मित्र आहेत. त्यातला जो यंगर आहे तो हाय. आणि अचानक आणि आय वॉज लाईक ऑन क्लाउड 9. माझं झालं की एक मिनिट, हे काय झालं. मला अवधूत गुप्ते या व्यक्तीने माझा शो ऐकला आणि त्याने फोन केला, वॉज अ बिग डील फॉर मी. त्यामुळे पुन्हा प्लीज थँक्यू की तू त्यावेळेला कॉल केलास. आणि इट वॉज दॅट इनिशियल पुश. मला असं वाटतं हे खूप इम्पॉर्टंट असतात. मला पहिल्यांदा तुला आता मला असं तुला खूप रेडिओ मिरचीच्या समोर, अरे आता तर तुला रेडिओ मिरचीवर नाही ऐकतोय, पुढे तर मी तुला BBCवर नाही ऐकेन किंवा तुला मी पुढे इकडनं ऐकेन असं पण म्हणू शकत नाही. रेडिओवरची मला ते एडिट करायला लागणार, हे आपण ऑफ द कॅमेरा. पण जसं मला तू लक्षात खास करून या कारणासाठी राहिलास आणि त्यानंतर एव्हरी टाइम मी तुझं गाणं ऐकलं असेल किंवा तुला टीव्हीवर बघितलं असेल, एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी मी ऑलवेज तुझ्याकडे बघत आले, बिकॉज ते कनेक्शन क्रिएट झालं त्या एका कॉलनी. मला तुला विचारायचं की तुझ्या इनिशियल डेजमध्ये तुझ्या आयुष्यात असं कोणी अवधूत गुप्ते होता का किंवा होती का ज्यांनी तुला कॉल केला, तुझ्या ध्यानीमनी नव्हतं, बट दॅट मोमेंट इज व्हेरी स्पेशल. बघा, याला म्हणतात ज्ञानेश्वरी. हा प्रश्न मला आतापर्यंत एकाही मुलाखतकारांनी एकदाही विचारलेला नाही. त्यामुळे ही मुलाखतकारा ही मोठी का होणार, तर हे की असा प्रश्न पहिल्यांदा झाला. थँक्यू. आणि म्हणून इंटरव्ह्यूला मजा येते. तिथे गुप्ते करताना माझा हा प्रयत्न असतो कायम की इंटरव्ह्यू देणाऱ्याला मजा आली पाहिजे. एनिवे, सो लेट्स नॉट टॉक अबाउट मी. ओके, तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो की येस, 2 माणसं मला क्लिअरली आठवतात. एक म्हणजे डॉक्टर गिरीश ओक. ओके. आणि म्हणजे अगदी पहिल्या काळात, बिकॉज तिकडे जायला पाहिजे, त्या वयाला जायला पाहिजे, 10वी 11वी असं.
मी 10वी-11वीत असताना. सो गिरीश ओक होते, त्यांनी मला घरी बोलवून स्वतः चहा करून पाजून मला माझी गाणी काय करतोयस, कंपोज काय करतोयस, ऐको बिको असं केलं होतं. आणि दुसऱ्या म्हणजे ज्यांना पूर्णिमा म्हणून आपण ओळखतो, गायिका पूर्णिमा, ओके. म्हणजे सुषमा श्रेष्ठ आहे त्यांचं खरं नाव, पूर्णिमा. सो त्यावेळेला म्हणजे जुही चावलाचा आवाज त्या होत्या आणि शी वॉज लाईक फारच बिग. ते अजूनही आहेत अर्थात, पण मग त्यावेळेला त्यांनी मला बोलवून घेतलं होतं एका कॉम्पिटिशनमध्ये, ऐकल्यानंतर घरी बोलवून, आणि मग त्यांनी मला काही सल्ले दिले होते. सो आणि मी त्यांच्याशी बरेच वर्षापर्यंत छान रेग्युलर टचमध्ये पण आहे आता. सो मला ह्या गोष्टीचा आजही आठवतात, जसं तुला वाटलं ना तसं मला ते फोन आठवतात. किती छान आहे. वाव, मला असं वाटतं खूप खूप स्पेशल हे क्षण आहेत. आणि आत्ताचा हा क्षण सुद्धा खूप स्पेशल आहे, कारण तुला आम्ही वेगवेगळ्या मीडियम्समध्ये बघत आलोय, तू इतकं काय काय करत असतोस, पण सगळ्यात छान तेव्हा वाटतं जेव्हा एखादा संगीतकार किंवा गायक त्याचा अल्बम किंवा त्याचं गाणं घेऊन एखाद्या रेडिओ स्टेशनवरती प्रमोशनला येतो. बिकॉज आधी कितीही गाणी केलेली असली तरी ते जे गाणं असतं ज्याच्यासाठी ती व्यक्ती आलेली असते ते खूप स्पेशल असतं. ऑफकोर्स, राईट. विश्वामित्र हे अर्धवट नाव आहे अल्बमचं. अल्बमचं संपूर्ण नाव आहे विश्वामित्र द हार्ट ब्रोकन. हां, राईट. सो हार्ट ब्रोकन इज ॲक्च्युली द मेन थिंग. आणि काय आहे की ते पहिलं गाणं जे आलेलं आहे की एका विश्वामित्राला मेनकेने डाळलं, असं कोल्हापुरी भाषेतलं गाणं आहे ते, कळलं ना. तर डाळलं म्हणजे काय, फाळलं म्हणजे काय, डाळलं म्हणजे फसवलं, फसवलं, आणि फाळलं तिचं फाळलं म्हणजे काय, तिचा फायदा झाला. हे सगळे शब्द आहेत. तर सिम्बॉलिक ते मेटाफर म्हणून आपण ते वापरलं की एक मुलगी होती, तिची कहाणी, मुलगा मुलगीची कहाणी सांगताना मुलगीनी मुलग्याला फसवलं, आणि मग त्यात तो झाला हार्ट ब्रोकन. असा कोण झाला होता, तर विश्वामित्र मुनी. कारण मेनका ही स्वर्गातनं इंद्रानी त्याचं म्हणजे विश्वामित्रांची तपस्या इतकी मोठी वाढत चालली की इंद्राला भय वाटलं की हा आपलं स्थान घेईल, म्हणून त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांनी मेनकेला पाठवलं. आणि रेस्ट इज द हिस्ट्री. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पेंटिंग्समध्ये दिसतं की मेनकेच्या हातामध्ये एक बाळ आहे, ती घेऊन त्या विश्वामित्रांच्या समोर उभी आहे, विश्वामित्र असे हात करतायत. सो हे सगळं त्याचे उपमा मी दिलेली आहे, म्हणून त्या अल्बमचं नाव विश्वामित्र द हार्ट ब्रोकन. या अल्बममधली सर्व गाणी ही विषय हार्ड आहे, कारण विषय हार्ट आहे, राईट. आणि ही सगळी तुटलेल्या हार्टची कहाणी आहे, आणि म्हणून त्याचं नाव विश्वामित्र द हार्ट ब्रोकन. राईट. पण ह्याच्यामध्ये पर्सनल एक्सपिरियन्स किती आहे की एव्हरीथिंग इज असतात ना हार्ट ब्रेक्स वगैरे, असं म्हणणार आहेस का तू? आम्ही नाही जा असं म्हणणार आहे. प्लीज नाही, पण मला थोडंसं जाणून घ्यायचं यार, का विश्वामित्र द हार्ट ब्रोकन, असं का तुझं हार्ट इतकं ब्रेक झालंय, हे जरा मला जाणून घ्यायचं. काय आहे, बरोबर आहे, म्हणजे आता खोटं कशाला बोलायचं. हार्ट ब्रेक फक्त माझं एकदा नाही झालं ग, एका अल्बममध्ये पण मावण्या इतकं नाही, इतके वेळा झालं. जिनी हार्ट ब्रेक केलं तिच्या नावाने एक गाणं जर का डेडिकेट करायचं ठरवलं तर मला 4 गाण्या, ही 4 गाण्यांचा हा पहिला अल्बम आहे ना. सो विश्वामित्र 2, विश्वामित्र 3, विश्वामित्र 4, विश्वामित्र 5 असे करत राहायला लागणार आहेत. पण मग किती लकी हो तुझ्या एक्सेस म्हणायला गेलं तर, की त्यांच्यावरती गाणी बिणी होतात. आमची ब्रेकअप होतात कोणाला आम्ही आठवत पण नाही इथे. अरे बस काय, आता काय सांगू तुला. मला तर असा डाऊट आहे की त्या सगळ्याजणी प्रत्येक जण ऐकत असेल, हे म्हणत नाही हे माझ्यासाठी नाही, हे तिच्यासाठी असणार, ती म्हणत ही तिच्यासाठी नाही, हिच्यासाठी असणार. एक वेगळा गोंधळ त्यांच्यामध्ये होतोय. मला हे विचारायचं आहे की जसं अनेक वेळेला आता रेडिओ आहे म्हटल्यानंतर म्युझिक प्रमोशन्स खूप होतात, आणि अनेक वेळेला हिंदीचे आजकाल म्हणतात ते सिंगल्स येतात, आणि त्या सिंगलमध्ये जे फीचर करत असतात बऱ्याच वेळेला ते येतात, कधी जे गातायत ते येतात. मराठीमध्ये सिंगल्स रिलेटेड इंटरव्ह्यूज मी खूप कमी केलेत. रादर मी खरं तर म्हणेन की हा पहिलाच असा आहे की जिकडे एखाद्या मराठी अल्बम रिलीजसाठी मी एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेते. मराठीमध्ये अल्बम रिलीज पुन्हा एकदा, डू यू थिंक की एकविरा म्युझिकच्यामुळे ऍक्च्युली हे पुन्हा एकदा हा वेव्ह येणार आहे? असं मी काय म्हणू शकत नाही, म्हणजे आपणच स्वतःचं कौतुक येणार आहे. आता बोला. वेल, मी स्वतः जर का अल्बम नाही केलं तर कसं योग्य ठरेल, कारण मी माझी सुरुवातच अल्बमनी. फर्स्ट वॉज ऐका दाजीबा अल्बम, मेरी मधुबाला अल्बम, जय जय महाराष्ट्र अल्बम, आना दोबारा अल्बम. सो हे सगळे अल्बम होते. नंतर ट्रेंड बदलला, मग आम्ही फिल्म्सकडे वळलो, मार्केटही बदललं. सो वेन इंटरनॅशनली वी कॉल इट इंडिपेंडंट म्युझिक, नॉट अल्बम एनिमोर. सो सिंगल्स बट इट्स इंडिपेंडंट म्युझिक, इंडी म्युझिक. सो इंडिपेंडंट म्युझिक जर का येतं आहे तर मी का त्याची संधी सोडू. सो मी अल्बम्स करायला सुरुवात केली, आणि अल्बम्समध्ये कसं असतं की गाणं पहिलं असतं. माझ्या प्रोमोजमध्ये पण तुम्हाला अरेंजरचं नाव दिसतं, म्युझिक प्रोड्युसर्सचं नाव दिसतं. सो गाना बेस आहे, उसके बाद में उसके लिए व्हिडिओ बनता है. फिल्म्समध्ये कसं असतं, फिल्म आधी, मग सिच्युएशन,
मग त्याच्यावरचं गाणं, मग त्याचे शब्द आणि मग संगीतकार, मग गायक. इथे उलटा आहे प्रवास सगळा. सो आम्हाला त्या इंडिपेंडंट म्युझिकची मजा घ्यायला आपण हे करतोय. राईट. तू आता एखादा जेव्हा म्हणालास जितके लोक सोशल मीडियावर अवधूत गुप्तेला फॉलो करतात, तुम्ही ते रील बघितलं असेल, त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. एक महाकोलॅब रील झालेला आहे ज्यामध्ये थ्रोबॅक आहे, नॉस्टॅल्जिया आहे. पुन्हा एकदा आम्हाला असं व्हिज्युअलाइज होतं की आत्ता जर असतं एखादा जेव्हा रिशूट केलं तर साधारण कसं असतं. प्लीज मला सांग की एक अल्बम जो तू त्यावेळेला केलेला, जो तू म्हणतोस की तुझा पहिला अल्बम होता, इतका एव्हरग्रीन कसा राहिला यार? थँक्यू. आता काय इश्य. पण जेन्युइनली जेव्हा तू बनवत होतास तो अल्बम, इन युअर वाईल्डेस्ट ड्रीम्स असं वाटलेलं? नाही, असं काय आपण ठरवून करत नाही ना. बघ आता त्या अल्बममध्ये 8 गाणी होती, बाकीची 6 सांगायला सांगितलं तुला पण लक्षात नसतं. की एक कुसुमिता होतं, एक असं होतं कुसुमिता. रिमेंबर. थँक्यू. सो प्रत्येक गाणं मला असं वाटतं मुलासारखं असतं, तहान्या मुलासारखं, आणि आपलं आपलं नशीब बरोबर घेऊन येतं. आणि संगीतकार, कवी, गायक मंडळी जी असतात ती त्याचे जन्मदाते असतात. त्यांचं प्रत्येक गाण्यावरती प्रत्येक मुलासारखंच प्रेम असतं. सो प्रत्येक गाणं असं टिकावं, प्रत्येक गाणं मोठं व्हावं असं इच्छा असते. काही होतात, काही नाही होत. सो आई एकविरेची कृपा आहे की हे गाणं इतकं टिकलं, लोकांना आनंद देतं आहे. पण त्या रीलची गंमत म्हणजे, आता मला रेडिओवर सांगायला हरकत नाही, गंमत एकदम आतली गोष्ट सांगतो. एक तर इशिता, मी, वैशाली, मिलिंद, आम्ही 4 जण मधल्या म्हणजे 21 वर्षामध्ये एकदाही एकत्र भेटलो नाही. 4 मिळून एकत्र, 4 जण आफ्टर दॅट शूट. ओके. आणि इशितानी मला बोलवलं आणि फोन केला, अरे अवधूत तुम्ही काय ना, तुम्ही आमच्याकडे, ती असं मराठी खूप गोड आहे ते, गोड, भयंकर गोड. तर आपण ते सेलिब्रेटच आपण केलं नाही ना, ते मग सेलिब्रेट करायला पाहिजे आपण. मी वैशाली म्हटलं, अगं तिने आपल्याला डिनरला बोलवलंय. तर वैशाली म्हणली, डिनर? दुपारी डिनर नाही, तिने दुपारी बोलवलंय. म्हटलं नाही का वैशाली, असं सगळं चर्चा झाली. आणि मग मी गेलो, बघितलं तर आपल्याला डिनर विनर काय नाही, आपल्याला ते रील करायचं आहे. आय वॉज, आई शपथ, मी तर कधी रील करत नाही, हे काय. आणि मग मी ते नाचायला वगैरे, मला इतकं ऑकवर्ड. नाचायचं अवधूत, तुम्ही काय घाबरते, तुम्ही कशाला घाबरते, नाचायचं, तुम्हाला येतं गणपती डान्स येतो तसं नाचा तुम्ही. आणि मी आणि मिलिंदला पण एकदम टेन्शनमध्ये ते पण मिलिंद म्हणते काय कसं नाचू अवधूत. म्हटलं अरे असं तसं. म्हटलं आपण डोळे बंद करायचे, नाचायचं. पण ते किती फन झालंय रील, खूपच मजा आली ते बघून. ऍक्च्युली त्या सगळ्या अल्बम्स मधली जी काही काही गाणी होती, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण रिमिक्स म्हणू शकू, किंवा एक वेगळा बाज होता त्या गाण्यांचा. मला हे विचारायचंय की मी मगाशी ऍक्च्युली आजकाल सगळ्याच इंटरव्ह्यूजमध्ये कोणताही इंग्रजी शब्द आला की इझिली लोक ट्रोल होतात, खाली कॉमेंट्स येतात की अरे तुम्ही इंग्रजी शब्द कसा काय वापरला, मग हिंदीत शब्द कसा काय वापरला, वगैरे वगैरे. त्यावेळेला जेव्हा तू गाणी बनवत होतास आणि जर तुलाही इच्छा झाली की अच्छा एका गाण्यामध्ये मराठी आहे पण मला थोडंसं इंग्लिश टाकायचं आहे, थोडंसं काहीतरी हिंदीमध्ये काहीतरी एक्सप्रेशन आहे, त्यावेळेला कुठेही या पद्धतीची किंवा या पद्धतीचं भीतीचं तसं वातावरण होतं का की अरे आपण एकदम कसं होतं ना, ट्रोलिंग. आता तुम्ही हा ट्रोलिंग शब्द आहे, हा सोशल मीडियाबरोबर आलेला शब्द. राईट. त्यावेळेला ट्रोलिंग नाही व्हायचं, त्यावेळेला निषेध व्हायचा. अरे बापरे. हो. ओके. माझं पहिलं जय जय महाराष्ट्र आलं त्यावेळेला निषेध झाला, माझ्या CDs काढून त्यावर. पण त्यावेळेला लोक काय असायची की रस्त्यावर, ते महत्त्वाचं असायचं की रस्त्यावर उतरून माझ्या CDs जाळलेल्या त्यांनी. हां, झेंडाच्या विरोध झाला त्यावेळेला पोस्टर फाडलेली, जे काय झालेलं ते रस्त्यावर उतरून झालेलं. मला आज त्या गोष्टीचं कौतुक वाटतं त्या माझ्या समोरच्या अपोजिशनवाल्यांचं, की त्यांचा राग जे काय पॉलिटिकली ड्रिव्हन असेल, त्यांच्या स्वार्थासाठी असेल, पण त्यांनी निदान त्या गोष्टीसाठी त्यांना तेवढा वेळ म्हणजे टाईम एनर्जी खर्च करायला होता की ते निषेध करायला रस्त्यावर उतरले. आज जे ट्रोलिंग करतात ना, ज्ञानेश्वरी तू मला सांग, त्याच्यामधल्या 90% कमेंट्स ह्या टॉयलेटमध्ये बसून टाइमपासला केलेल्या असतात. स्थळ आणि तेच असतं टॉयलेट, कळलं. एका ठिकाणी काय खालून वेगळं होत असतं, हातातनं कमेंट होत असते, इतकं ते सिमिलर आहे. त्यांच्यातल्या जर का सांगितलं तुझी ही कमेंट तुला इतकी महत्त्वाची वाटते ना ट्रोलिंगची, तर मला ट्रोल करायला उद्या संध्याकाळी शिवाजी पार्कवर 7 वाजता मी उभा राहतो, मला चपलेनी मारायला तो येणार नाही, त्याला वेळ नसेल, त्याला फक्त तिकडनं ट्रोल करायचं. सो त्याला ट्रोलिंग वगैरे व्हायचं नाही. पण हा ऐका दाजीबाच्या आधीपासूनच मी जेव्हा सांगितलं रिमिक्स नाही आहे, ते कॉम्बो म्युझिक आहे. शब्द माझे आहेत की मले प्यार नाही तुझसे हेबा, ते मुझे प्यार नाही तुझसे हेबा, मुझे दिलविल नको तेरा देबा, हे कुठल्या गाण्यातले शब्द आहेत. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मनिये पागल झाला, हे कशातले शब्द आहेत. बाई बाई मनोमरचं आहे, पण ते म्हणून ते एकच वाक्य घेतलं. सो दिस इज नॉट रिमिक्स, दिस इज कॉम्बो म्युझिक, जे आता दणक्यात सगळं करतात. तुम्ही सगळे बाकी हिंदीमधलं पण बघतेच आता, झुमका वगैरे, प्रत्येक गाणं, व्हॉट इज एक गाणं तर फॉर शुअर. सो झुमका गिरा हे जे नवीन आलेलं आहे ते व्हॉट इज इट्स द कॉम्बो म्युझिक, ज्याची सुरुवात आपण केली त्यावेळेला. आणि ट्रोलिंग झालं नाही.
त्यामुळे हे सगळे निषेध वगैरे त्यावेळेपासून झाला. आता ट्रोलिंग होतं, पण आता मी काय त्याच्यावरती फार मला त्रास नाही होत. मला थोडंसं सिरियस 2 वाक्य बोलत चालेल का? हा विषय एकदम गहरा टोचणार नाही. येस येस. काय झालंय ज्ञानेश्वरी, की ह्या सोशल मीडियानी जे आपल्याला एक चांगली गोष्ट केली की सामान्यातल्या सामान्य माणूस, तुझ्या वर्गामध्ये 100 मुलं असतील, 100 मधली एकच ज्ञानेश्वरी असायची जी जाऊन फळ्यासमोर उभं राहून 99 मुलांच्या समोर नाट्यछटा सादर करायची किंवा वक्तृत्व कला सादर करायची. बरोबर. त्यावेळेला एक श्रोता घडायचा, एक वक्ता घडायचा, 99 श्रोते घडायचे. दे वर ट्रेन्ड टू लिसन. आता काय झालंय, 99च्या 99 वक्ते तयार झालेत, कोपऱ्यात बसून बोलणारे. त्यामुळे मोठं नुकसान आहे की श्रोतेच नाही आहेत. आता रील्स ज्यावेळेला आपण म्हणतो की प्रत्येक रील करणाऱ्या माणसाला तो कुठेतरी टेरेसवर जाऊन नाचतो, रील करतो, टाकतो, आणि माझं रील 100ला गेले का, 200ला गेले का, 500ला गेले का, नाव आय एम एन इन्फ्लुएन्सर. सो बघणाऱ्यांची संख्या संपली आहे, करणाऱ्यांचीच आहे ना. सगळेच करतायत. सो बघणारे, ऐकणारे हे हरवलेत. आणि त्यामुळे हे ट्रोलिंग त्याचाच इफेक्ट आहे. एक त्याच्यामध्ये एक काय म्हणतो त्याला, विकृती आहे ती, की माझं तुम्ही ऐका. मी किती घाणेरडी कमेंट दिली त्याच्या गाण्याखाली, की त्याच्यावरती दोन लोकांनी उलटं पुलटं बोलले. माझ्या त्या कमेंटला महत्त्व मिळालं की मला रात्री झोप छान लागते. सो इट्स द रेस्टलेसनेस विद इन एनी आर्टिस्ट, बट विच हॅज नाव फ्लडिंग ऑल ओव्हर, फ्लडेड ऑल ओव्हर. असं तू लिसनिंगचं म्हणालास, ॲक्च्युली मी हा प्रश्न पण ठरवलेला की तुला विचारेन, कारण खास करून संगीताशी रिलेटेड आहे. की आधी गाणी नुसती CDs किंवा कॅसेट्स यायच्या, ज्याच्यात आपण एका वेळेला फक्त एकच गोष्ट करू शकायचो, ते म्हणजे ते गाणं ऐकणं. आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण गाणं ऐकताना सुद्धा, अगदी रस्त्याने जाताना किंवा प्रवास करताना सुद्धा आपण एका बाजूला गाणं ऐकतो, एका बाजूला इंस्टाग्रामवर मेसेज करत असतो, मध्येच बाहेरही बघत असतो, पण हे पण बघत असतो की आपण कुठे चाललोय. सो वी आर डुईंग टू मेनी थिंग्स एकत्र, आणि फक्त ऐकणं, आय डोंट नो हे कधी होतं. ॲज अ पर्सन फ्रॉम द म्युझिक इंडस्ट्री खास करून, तुला हे करताना जाणवतं किंवा श्रोत्यांच्या दृष्टीने सुद्धा तू हे नोटीस केलंस? हो, पेशन्स संपलाय. पेशन्स आपला संपलाय ना. कारण आपल्याला सगळं आपल्या इंस्टाग्रामला काय असतं, किंवा पूर्वी आपण 3 तासाचा पिक्चर बघायचो, आता 2 तासाचा झालाय. पूर्वी आपण 8 मिनिटाची गाणी ऐकायचो, 7 मिनिटाची ऐकायचो, आता 3 मिनिटाची गाणी ऐकतो. पूर्वी आपण मोठी फ्रेज ऐकायचो, लग जा गले के फिर ये हसी रात. संपलेली नाही अजून फ्रेज. शायद फिर इस जन्म. मी तुला एक्झाम्पल म्हणून देताना सुद्धा गायला लागलो तरी मी कधी थांबीन असं झालंय तुला. आणि वेर एज आता कशाला पाहिजे, ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी बा. संपलं. सो फास्ट झालंय सगळं. इंस्टाग्रामची स्टोरी सुद्धा तुला ती 20 सेकंदाच्या वरती असेल तर तू सहन नाही करू शकत, तू स्वॉप करते. इन्स्टा म्युझिक आहे ना 1 मिनिटाचं, की बनवलंच 1 मिनिटासाठी. सो आपल्याला पेशन्स राहिलेलं नाही, आणि ते करताना हे करायचं, हे करताना ते करायचं, तुझी शांतता हरवली कुठेतरी. कमिंग बॅक टू अवधूत गुप्ते ॲज अन आर्टिस्ट, तू लिहितोस, तू दिग्दर्शन करतोस, तू गातोस, तू कंपोज करतोस, तू निर्मिती करतोस, अभिनयही तुझ्यात आहे, लाईव्ह परफॉर्मन्सेस करतोस, उत्तम होस्ट आहेस, इतक्या सगळ्या गोष्टी करतोस. मला विचारायचं आहे की जेव्हा तुला व्यक्त होण्याची इच्छा होते, तू कसं ठरवतोस की हे मी लिखाणातून व्यक्त होईन, की ह्याचं मी गाणं करेन, की हे मी परफॉर्म करेन, की ह्याचं मी अजून तिसरं काहीतरी करेन? #ज्ञानेश्वरी क्वेश्चन. #ज्ञानेश्वरी क्वेश्चन. गुड क्वेश्चन. थँक्यू. नाही, माझ्या ॲक्च्युली जी होणारी निर्मिती असते ना, जे काही येतं बाहेर, ते स्वतःचा मार्ग निवडतं. मोस्टली ज्या वेळेला चित्रपटाच्या बाजूनी दुसऱ्याच्या चित्रपटाचं म्युझिक ज्या वेळेला करतोय, बॉईजचं लग्नाळू करतोय, त्याच्या बाजूनी येतं की अशी सिच्युएशन आहे, यंग पोरं आहेत, लग्नाला तयार होणार आहेत, सगळ्यांच्या पोरी शोधतायत. मग ह्या सिच्युएशनमध्ये काय होणार, रेड्यासनी मिळते तर म्हशी बिले येणं, गाईसनी मिळते तर वळू, मग आमच्या कपाळी का नाही लिवलीस, पायाला बी जळू, आम्ही लग्नाळू. सो ते शब्दांपासूनच येतं. राईट. ज्यावेळेला मग एखादा डान्स नंबर असतो किंवा त्याला तर म्युझिकपासून येतं, कुठेतरी ग्रूव ऐकून आपण बीट्सपासून सुरुवात होते. आणि इफ आय गो टू मेकिंग फिल्म्स, सो झेंडाच्या वेळेला तू म्हणालीस त्या गोष्टीचं फार नीट समजावून सांगता येईल की मी झेंडाच्या आधी मी दिग्दर्शक नव्हतो. बरोबर. आय वॉज नेव्हर अ फिल्म मेकर. सो मी आधी झेंडाची गाणीच करायला घेतली. मला मांडायचं होतं की ज्या वेळेला एका शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षातनं राजसाहेब ठाकरेंसारखा एक नेता बाहेर पडतो आणि स्वतःचा पक्ष स्थापन करतो, त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवरती काय होतो, वॉज द सिंगल दिस ब्रीफ ऑफ द फिल्म विच आय वॉन्टेड टू मेक अ फिल्म ऑन. मग त्याच्यावरती फिल्म नाहीच आधी, विच आय वॉन्ट, ह्याच्यात काय होतं ह्याचा विचार करताना पहिलं काय येतं तर गाणं येतं. सो गाणीच बनवली पहिल्यांदा. हां, मग गाणी बनवल्यानंतर लक्षात आलं की अरे हे नुसतं ऑडिओ लोकांना कळणार नाही,
मग त्याच्यामध्ये मध्ये कमेंट्री टाकावी का, त्याच्यात मजा नाही. ह्या रेस्टलेसनेसवरनं मग ती स्क्रिप्ट तयार झाली. खूपच वेगळा मार्ग आहे. वेगळा मार्ग आहे, वेगळ्या मार्गाने ती आली फिल्म. राईट राईट. म्हणून मग गाणी केली आणि फिल्म रिलीज झाली, याच्यामध्ये 5 वर्षाचं अंतर आहे. इंटरेस्टिंग. हे बऱ्याच वेळेला आय डोंट नो किती लोकांना हे माहिती आहे, कारण ऑफकोर्स झेंडा फिल्म म्हणूनही आवडते आणि गाणी तर आजही रेलेव्हंट आहेत, किती वेळा आपण ऐकतो. पण असं झालं असेल आणि आधी म्युझिक आलं असेल आणि मग फिल्म झाली असेल, हे मला वाटतं पहिल्यांदा. तू आजही झेंडाचा जर का अल्बम बघितला, सागरिका म्युझिककडे तो अल्बम अख्खा, तर त्याच्यामध्ये पत्रास कारण की नावाचं गाणं ऐकलंयस तू? ऑफकोर्स. ते गाणं फिल्ममध्ये होतं आधी. ते नॉन फिल्म गाणे ना आता, पण ते फिल्ममध्ये होतं, सिच्युएशन होती. नंतर फिल्म ज्यावेळेला कापत गेलो ना, त्यावेळेला ते गाणं कट झालं. वाव, खूपच खुलासे होत आहेत आज. व्हेरी इंटरेस्टिंग. मला सांग की बिकॉज रिसेंटली जेव्हा मी तुला भेटलेले, दॅट वॉज फॉर सुरनवा ध्यासनवाचा एपिसोड, आणि तू परीक्षण अनेक वर्षांपासून करत आलायस. पण तुझी सुरुवात झालेली ॲज अ पार्टिसिपंट सुद्धा, ॲज अ विनर सुद्धा एका मोठ्या रियालिटी शोचा. 97. येस, मला विचारायचंय की जन्म झाला होता तेव्हा तुझा? जाऊ दे ना. आपण दोघेही 24 वर्षाचे, 22. मला सांग की बिकॉज तू एक स्पर्धक म्हणून अशा पद्धतीच्या स्टेजवरती एकेकाळी उभा होतास, आणि तू ते सगळे प्रेशर्स त्यावेळेचे किंवा काय काय ॲज अ कंटेस्टंट काय फील होतं हे तू जाणून घेतलंयस. वेन इट स्टार्टेड विथ परीक्षण करणं, तर तुझ्यातलं स्पर्धकाने तुझ्यातल्या परीक्षकावरती किती परिणाम केला? #ज्ञानेश्वरी क्वेश्चन. अरे यार, मी इश्च म्हणणार फक्त त्याच्यानंतर. सो खूपच केला. कारण आता वळून बघताना मी ज्यावेळेला स्पर्धक होतो आणि मी ज्यावेळेला परीक्षक होतो, ह्याच्यामध्ये किती वर्ष गेली? तर 97च्या एंडला, म्हणजे 98ला मी ती सारेगम त्यावेळेचा जिंकून आलो होतो, कॉलेज, इंटर कॉलेज हिंदीवालं. आणि 2000 इफ आय एम नॉट रॉंग 4-5ला आम्ही सुरुवात केली ॲज अ जज शूटिंग. सो हार्डली 7-8 वर्षांचं अंतर होतं. बरोबर. जे पार्टिसिपेंट म्हणून उभं राहिल्यानंतर त्या स्टेजवरती पोटामध्ये जो गोळा येतो, बटरफ्लायज इन द स्टमक, हे माझ्या अजूनही उडत होती ती अनुभव, ती माझ्या पोटामध्ये होती, तो गोळा अजून मला अनुभवत होता. गोळा पण हल्ला नव्हता तो, इतकं नुकतंच झालं होतं ते सगळं. त्यामुळे मला ज्यावेळेला ते जे पार्टिसिपेंट्स यायचे गायला किंवा अजूनही येतात, त्यावेळेला मला लक्षात येतं की ह्यांचं काय चाललंय मनामध्ये, यांना किती. आणि मी त्यांना ते मी ऑफ द म्हणजे शूटिंग थांबलेलं असताना मी त्यांच्याशी ज्यावेळेला बोलतो, त्याला मी सांगतो की हे एक गंमत आहे, हे एक शिबिर आहे. तुम्ही 10 लोकांना भेटताय, आजूबाजू आमच्याकडनं शिकणं कमी, आजूबाजूच्यांकडनं शिका, ओळखी होत आहेत. हे सगळी मुलं ज्यावेळेला तुम्ही सूरनवा ध्यासनवाच्या फायनलमध्ये आलेला आहात, त्यावेळेला जवळपास त्या सगळ्या 16 मुलांपैकी 14 मुलं तरी म्युझिक हेच दाल रोटी म्हणून जगणार आहेत. बरोबर. काही जण लता मंगेशकर होतील, काही जण नाही, अगदी गावातलं कोणतरी गायक बनून राहील, पण गाणंच करणार आहात तुम्ही सगळे. तुम्ही एकमेकांशी संपर्कात राहा, एकमेकांकडे शिका, चळवळी स्थापन करा की काय करता येईल म्युझिकमध्ये, हे तुम्ही करा, असं मी त्यांना सांगतो. ही स्पर्धा ठीक आहे. आणि मला पण किती मित्रमैत्रिणी हे सगळे तिकडनंच मिळाले आहेत आज पण. वैशाली असू दे, आज आम्ही श्रेया घोषाल असू दे, सोनू निगम त्यावेळेला अँकर होते. आणि म्हणून आज मी तेव्हा मी त्यांना नमस्कार करायचो, आजही मी त्यांना पायाला हात लावून नमस्कार करतो. किती छान. बिकॉज वयामधलं अंतर महत्वाचं नाही आहे, तेव्हापासूनचं रिलेशन ते डिसाईड झालं ना. एकदा एखाद्याला बाप म्हटलं की बापच म्हणायला लागतं. नाही, आता मी तुझा बापा असं नाही आजपासून. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मला सांग की हे कोलॅबरेशन किंवा आजच्या भाषेत कोलॅबरेशन, कारण आपल्याला सोशल मीडियानी ही टर्म दिलेली आहे इन अ वे, पण हे जे शेअरिंग आणि केअरिंग आहे किंवा संगीताच्या बाबतीत सुद्धा, जसं आता मी त्या सेटवरती होते सूरनवाच्या, तर मागे मी कुजबूज ऐकत होते, लोक जे कंटेस्टंट होते ते एकमेकांना काहीतरी फीडबॅक देत होते, किंवा कोणी जर नर्वस असेल तर एक व्यक्ती दुसऱ्याला मदत करत होती त्या गाण्याच्या संदर्भात. मला तुला विचारायचं की तुझे अर्ली इन्फ्लुएन्सेस इन टर्म्स ऑफ ज्यांनी तुला वेगवेगळ्या पद्धतीच्या म्युझिकची चव चाखायला दिली, की असं असतं ना की काही जॉनर्स आपल्याला माहीतच नाही, जगात अस्तित्वात आहेत, पताही नाहीये, आणि एक व्यक्ती आहे त्याची म्हणते अरे तू अमुक ऐकलंयस का, आपण त्यावेळेला नाही म्हणतो, पण ते आपल्या डोक्यात राहतं की अरे हे काय म्हणाले, आता मी जाऊन सर्च करणार, आणि एक नवीन दार उघडतं, आणि मग विन नो टाइम यू रिअलाइज की यू हॅव एक्सप्लोर्ड इट. In your case, who were those people? Wow. I think the whole interview is #ज्ञानेश्वरी questions.
नेव्हर आस्क्ड क्वेश्चन्स. Never दीज आर asked नेव्हर questions. आस्क्ड क्वेश्चन्स. नेव्हर गॉट टू आस्क अवधूत गुप्ते ऑल्सो ना, असे पण आहेत ते. त्यामुळे मला इंटरव्ह्यू तर मी किती दिले, 1000हून जास्त इंटरव्ह्यू झाले. म्हणजे कोणीतरी विचारायला हरकत नव्हती ही गोष्ट. आम्ही काय अवधूत गुप्ते म्हणतात स्वतःच्याच तोंडून स्वतःचं कौतुक करू नये. ओके देन मी सांगेन आमच्या सागरिका म्युझिक कंपनीच्या ज्या प्रेसिडेंट होत्या, सागरिका दास, ह्यांनी मला पहिल्यांदा मी ऐकत असलेल्या संगीताखेरीज वेगळं संगीत ऐकवायला सुरुवात केली. इंटरेस्टिंग. कारण त्या म्हणजे आर्टिस्ट अँड रेपत्वा पण त्या बघायच्या स्वतः. सो त्यांनी मी त्यांच्यामध्ये आज जे म्हणतात की आर्टिस्ट मॅनेजमेंट, तर मी पहिली 5 वर्ष आर्टिस्ट मॅनेजर त्या होते. म्हणजे सागरिका म्युझिक वॉज माय आर्टिस्ट मॅनेजर्स. दे वर माय आर्टिस्ट मॅनेजर्स फॉर 5 years. 5 का 7 years ऑलमोस्ट. दोज वर द लेबल्स. आणि मला असं वाटतं की जे इतकं पर्सनली एखाद्या आर्टिस्टला घ्यायचं. ॲब्सोल्यूट. मग त्यांनी मला सांगितलं की तुझे जे विचार आहेत, तुझं हे आहे, तशी जगातली माणसं कोण असतात. मग त्यांनी पहिल्यांदा मला ब्रायन ॲडम्सला, म्हणजे दिस वॉज आफ्टर ऐकत अजिबा अँड बिफोर जय जय महाराष्ट्र. ओके. सो मी लहानपणापासून रॉक म्युझिक कधीच ऐकलेलं नव्हतं. सो मग ज्यावेळेला मी ब्रायन ॲडम्स, मला त्यांनी सांगितलं गाड्यांचे अर्थ, क्लाउड नंबर 9 काय आहे, किंवा हे सगळं काय आहे, रॉबिनहूडची त्यावेळची गाणी असतील तर एव्हरीथिंग आय डू इट फॉर यू, हे कशा पद्धतीचं आहे, मग त्याचं अरेंजमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स कसे आहेत, लाईव्ह, हे मग कॉन्सर्ट्स दाखवल्या, हे सगळं केल्यानंतर मग मला ज्यावेळेला मला विश्व ओपन झालं. नॉट ओन्ली टू म्युझिक, म्हणजे नॉट ओन्ली टू द साऊंड, नॉट ओन्ली की त्याच्यातले इन्स्ट्रुमेंट्स, बट ऑल्सो द थॉट्स, द अग्रेसिव्हनेस, तुम्ही ज्या प्रकारे काय करू शकता, तुम्हाला कलाकार म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, तुम्ही लँग्वेज, तुम्ही भाषा कुठल्या दर्जापर्यंतची वापरू शकता. तुम्हाला लोकांनी नाही सांगायचं की तुम्ही हे करायचं नाही करायचं. कोण लोक सांगणार तुम्हाला? तुमचा अधिकार आहे. तुम्ही कलाकार आहात, व्यक्त होणं तुमचा अधिकार आहे. ह्यापर्यंत मला त्यांनी नेलं. आणि म्हणून मग ज्या वेळेला तुम्ही आज ऐकता जय जय महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्ड्स, जे पहिलं कॉम्पिंग येतं ते समर ऑफ 69चं येतं. येस. सो वेन आय डिड समर ऑफ 16 मी ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये मला जय जय महाराष्ट्राच्या ओळी मी गाऊन बघत होतो. आणि मला त्या फ्युजनमधनं मला जय जय महाराष्ट्र हे आलं. मग त्याच्यावरती मी पुढचे शब्द लिहिले की माना चलके कभी था गुजराती. सी दॅट था इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक गुजरातीला राग येऊ शकतो. काय था? माना चलके कभी था पंजाबी. चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे पहचान वो कहाँ है. आपण बोट दाखवून केलेले ही काव्य आहे ना. ये हवा है कहाँ की, है मिट्टी कहाँ की, है पाणी कहाँ का, तो खोल दिल और बोल दिल के सलो से जय जय महाराष्ट्र. माझा गाणं तयार झाल्यानंतर मी ज्यावेळेला विवेक ओबेरॉयनी त्याच्यामध्ये फीचर केलं, तो विवेकनी मला सांगितलं, तो माझा कॉलेजचा मित्र होता, यार अवधूत तू इसका ये बहुत समर ऑफ जैसे लगते सीन. म्हणजे वही है, तो चेंज क्यों नहीं करता कॉम्पिंग. म्हटलं करके दिखा सकता हूँ. अभी 10 वेगवेगळी कॉम्पिंग्स मी चेंज करून दाखवली. तर म्हटलं हे जर का मी केलं तर लोकांना कधीच कळणार नाही की माझी इन्स्पिरेशन कुठनं होती. पण मी मात्र जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकेन त्यावेळेला मला वाटेल की मी चोरी केली. आता ज्या वेळेला लोक म्हणतात की अरे ह्याच्या आधीचं कॉम्पिंग समर ऑफ 69चं आहे, माझ्या मनावरचं ओझं कमी होतं. येस आहे, ऐकायला आलं, तसंच ठेवलंय. आणि किती सिमलेसली, म्हणजे काय म्हणतो, इन्फ्लुएन्स आपण जे म्हणतो आजकाल, तर हे सुंदरच आहे इन अ वे की ज्या व्यक्तीमुळे तुम्ही इन्फ्लुएन्स झालात त्याचं तुम्हाला आवडलेलं काहीतरी तुम्ही तुमच्या कॉम्पोजिशन मध्ये. आणि एक मानवंदन आहे ना, राईट. ज्या ब्रायन ॲडम्समुळे मला रॉक म्युझिक कळलं, त्याचा अभ्यास करून मी पहिलं माझं रॉक गाणं केलं, त्यामध्ये जर का ब्रायन ॲडम्स ऐकायला आला तर इट्स अ कॉम्प्लिमेंट ओनली, राईट. का नाही? 100%. मला तुला विचारायचं आहे की आज जरी इथे मी इंटरव्ह्यू घेत असले, रादर गप्पाच आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू असं नाहीच म्हणणार आहे मी, पण यू हॅव बीन ऑन दिस साईड ॲज वेल. आणि एक होस्ट म्हणून आमचं तुझ्यावरती प्रचंड प्रेम आहे, कारण खूपते तिथे गुप्ते वॉज वन ऑफ माय फेवरेट शोज. आणि अनेक लोक खूप उत्साहित झाली जेव्हा त्यांना कळलं की नवीन सीझन येतोय, कारण आम्ही थकलेलो जुन्या क्लिप्स बघून बघून आणि जुने एपिसोड युट्यूबवर बघून बघून, कारण ते सगळे बघून झालेले होते. जेव्हा तू आता जसं मी या खुर्चीवरती असते तेव्हा मला एक माझी वेगळी मजा येत असते जेव्हा इंटरव्ह्यू सुरू असतो, आणि आय हॅव माय ओन शेअर ऑफ टेक अवेज, व्हेरी सेल्फिश वन्स. ठीक आहे. सो तू जेव्हा या खुर्चीवरती असतोस इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या, तेव्हा तुझ्या डोक्यात काय काय चालू असतं? नाही, माझं हेच चालू असतं. सेम तू म्हणतेस ना की मी दुसऱ्या बाजूनी सुरुवात करतो की मला कोणाचे इंटरव्ह्यूज ऐकायला आवडतात, मला कोणते पॉडकास्ट आवडतात. तर बिअर बायसेप्स मला के म्हणजे काय द रणवीर शो, TRS द रणवीर, मला भयंकर आवडतो. सो मला काय वाटतं की तो असू दे किंवा मी किंवा तू, आपली मुलाखत घेताना समोरच्याला ग्रिल करणे
किंवा त्याला कोपऱ्यात पकडणे अशी इच्छा नसून Right. त्याच्याकडनं काहीतरी शिकून घेणे, काहीतरी शिकता येईल का, काही नवीन घेऊन जाता येईल का, बरोबर. ही भूमिका असते. आणि त्यामुळे दॅट इज अवर पर्सनॅलिटी विच रिफ्लेक्ट्स ऑन दी शो. आणि मग त्या इंटरव्ह्यू मुलाखतीमध्ये ती आपलं प्रतिबिंब पडतं. पॉलिटिकल पर्सनॅलिटीज असू देत, राजसाहेब ठाकरे असू देत, अजित दादा पवार असू देत, किंवा सुप्रियाताई सुळे असू देत, किंवा आता देवेंद्रजी फडणवीस आले होते. हे सगळे कार्यक्रमात ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते मला पण इंटरव्ह्यू देतात, निखिल वागळेंना पण देतात, राजदीप सरदेसाईंना पण देतात, अजून 10 वेगवेगळ्या लोकांना देतात. मग त्यांचा इंटरव्ह्यू 10 ठिकाणी वेगवेगळा कसा वाटतो? चांगला वाईट वरती खालती जे काय असेल ते, पण वेगळा वाटतो ना. कारण माणूस तोच असतो, इंटरव्ह्यू घेणारा वेगळा असतो. आणि त्याचं जो देतो इंटरव्ह्यू त्याचं नव्हे, जो इंटरव्ह्यू घेतो त्याचं प्रतिबिंब त्या मुलाखतीमध्ये पडत असतं, असा माझा ठाम विश्वास आहे. सो ट्रू. तू म्हणालास तसं की इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं स्किल असतं, समोरचा माणूस तोच असतो. पण जेव्हा अवधूत गुप्ते स्टेजवरती लाईव्ह परफॉर्म करतो, मला हा प्रश्न पडतो की अरे अवधूत गुप्ते तर तोच आहे, गाणं तेच आहे जे आम्ही आधीपासून ऐकत आलोय, तरी सुद्धा प्रत्येक परफॉर्मन्स पहिल्यांदाच गातोय अशा एनर्जीने कसा येतो? इश्श, हे मी लाईव्ह बघितलेलं आहे. सो आय कॅन वाउच फॉर दिस बाय ऑल मीन्स. कारण मला असं वाटतं की ही सगळीच गाणी म्हणजे पोरी जरा हळूहळू चाल असेल. आय अंडरस्टँड, लोक पहिल्यांदा आलेली आहेत द अवधूत गुप्तेला बघायला, सो त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत तुझ्याकडनं. तू त्यातलं नाविन्य कसं जपतोस? नाही, हा म्हणजे कॉन्सर्ट्स हा एक वेगळा इंटरव्ह्यूचा विषय असू शकतो. ओके, कारण खरंच आहे, मला ह्या सगळ्या माझ्या ज्या गोष्टी आहेत कलेच्या, की गाणं, स्टुडिओत गाणं, ह्याच्यात त्यात सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर कॉन्सर्ट, लाईव्ह शो. मुख्य म्हणजे मी लाईव्ह शोमध्ये फार कमी वेळेला ट्रॅक्स किंवा कराओके, आपण ज्याला सामान्य भाषेत सांगायचं तर वापरतो. म्युझिशियन्सच मी इन्सिस्ट करतो. बऱ्याच वेळा मग आयोजकांकडे पैसे नसतात, ते म्हणतात नाही तुम्ही एकटे या त्यावेळेला. पण आणि जो म्युझिशियन्स बरोबर परफॉर्म करताना ना, कसं ते गाणं एकच असलं, ट्यून जरी एकच असली तरी परत तो ऑडियन्स वेगळा असतो, ती एनर्जीज वेगळ्या असतात, आणि दरवेळेला ते नवीन गाणं असतं. बरोबर. आता पोरी जरा हळूहळू चालय समजा, तर त्याच्या वेळेला हे सुरू होतं ना, तो कधी तो मागचा स्लोच सुरू करतो, मग त्याच्याकडे चिडून बघायचं का त्या टेम्पोमध्ये गायला सुरुवात करायची, हे एक वेगळं चॅलेंज असतं. त्यामुळे ते वेगळं होतं गाणं. मग ऑडियन्स वेगळा असतो. आता आपण जिकडे होतो VJTIला, आपण समजा कॉलेजमध्ये ज्या वेळेला जातो तर कॉलेजची मुलांची एनर्जी वेगळी असते. बरोबर. आणि मग पॉलिटिकल लोकांनी ऑर्गनाईज केलेले शोज असतात, त्याच्यात तर गंमतच असते की पुढच्या 10 रांगा ह्या त्यांनी स्वतःसाठी ठेवलेल्या असतात, आणि ते सगळे इस्त्रीचे कपडे घालून येऊन ते अजिबात इस्त्री जाणार नाही असे बसलेले असतात. आणि मागे सगळा कल्ला चाललेला असतो. सो या सगळ्या प्रत्येक ठिकाणी एक वेगळी गंमत. पण हे चॅलेंजिंग आहे. म्हणजे सुरुवातीच्या जनरली असं होतं ना की सुरुवातीच्या 1-2 ओळींमध्ये जर रिसेप्टिव्ह चेहरे असतील तर आपल्याला पण स्टेजवर एक गिव्ह अँड टेक होते, आणि आपल्याला माहित असतं की चला आता हा कॉन्फिडंट झोन आहे माझा. जेव्हा सुरुवातीच्याच ओळी एकदम निर्विकारपणे तुमच्याकडे बघत असतात, तर कसं तू पोरी जरा हळूहळू चाल गातोस? काय माहिती का, हे बघ, त्या 500,000 ऑडियन्समध्ये ना एक जण तर असतो किंवा असते जिच्या डोळ्यामध्ये चमक असते. ती तुमची गाणी तिला पाठ असतात, किंवा ती तुम्हाला बघून खुश असते, किंवा तो तुम्हाला बघून खुश असतो. तर जज्बा एक असा होणार की मी एका माणसासाठी पण गाऊ शकतो ना. मग त्याच्याकडे बघून गायचा अख्खा कार्यक्रम. ही आहे त्यातली की, दॅट्स द की. आज मी हा एका माणसासाठी गायला आलेलो आहे असं करून गायचं. सही यार. आज अनेक लोक अशी आहेत ना जी सोशल मीडियावरती कव्हर्स गाऊन त्यांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा मुंबईत अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, किंवा असे छोटे छोटे प्लॅटफॉर्म्स आजकाल क्रिएट झालेले आहेत. काही थिएटर स्पेसेस आहेत छोट्याशा, ज्या अगदी एवढ्या रूम एवढ्याच असतील, पण तिथे तुम्ही यायचं, ओपन माईक आहे आणि तुम्ही गाता. तू सुद्धा, इफ आय एम नॉट रॉंग, यू हॅड दीज डेज जिकडे तू वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुझे छोटे परफॉर्मन्सेस करायचास, जिथे लोक त्यांचं काम करत असायचे, आणि यू हॅड टू टेक दॅट एफर्ट की तुझ्या गाण्याने तू त्यांचं लक्ष वेधून घेशील. आज लोक तुझ्या कॉन्सर्टला यायला मरतात, आणि पीपल आर सिटिंग की माझं सगळं अटेन्शन अवधूत गुप्ते तुला आहे, तू फक्त गा. हे ट्रान्झिशन ॲट दिस मोमेंट, हाऊ डज इट फील? तुझ्या प्रश्नाचंच उत्तर आहे, प्रश्नामध्येच उत्तर आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याच भाषेत सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आम्ही बर्थडे पार्टीजला जाऊन कार्यक्रम करायचो, एक टेरेसमध्ये अशी छोटंसं 2 गाद्या टाकून दिलेल्या असायच्या, आम्ही 3-4 म्युझिशियन्स असायचो. तिथे जेवण आहे, इकडे बार आहे, बारमधून लोक दारू घेऊन पित आहेत, तिकडे खात आहेत. आता त्यांना माहीत नाही कोण आहे, सो त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं, मग आपण परफॉर्म करायचं, हे चॅलेंज असायचं.
ते आपण ज्या माणसाने ते केले ना परफॉर्मर म्हणून, त्या माणसाने ते केलं, त्याच्यासाठी आजच्या सारखा दिवसच नाही दुसरा, की लोक वाटच बघतात. ते माहिती आहे, त्यांना गाणी माहिती आहेत, माणूस माहिती आहे. सो दॅट्स अ केक वॉक आणि दॅट्स अ ब्लेसिंग. आणि मग ज्यावेळेला तरीसुद्धा मग कसं असतं की 10,000 ऑडियन्स असतो गावामध्ये, 50,000 ऑडियन्स असतो. तर परफॉर्म करताना मी असं कोणाशी कम्पेअर नाही करत, पण मी आज कधी जाऊन दुसऱ्यांच्या कार्यक्रमांना बसतो आणि मग एक गाणं झाल्यानंतर दुसऱ्या गाण्याच्यामध्ये आता मी पुढचं गाणं जे तुमच्यासमोर सादर करणार आहे, आणि मग ही बाई ती बोलते तोपर्यंत मागे तो तबलेवाला टँग 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 ठक टँग ठक टँग टँग टॅक टँग टँग, 2 कीबोर्डिस्ट, नाही काळी एक काळी 2 पॅ 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 असं चाललंय. त्यावेळेला मला खूप त्रास होतो. आणि माझ्या कार्यक्रमामध्ये तू बघशील जर का, तर हे सगळं म्युझिशियनना अलाउडच नाही. वेगवेगळे तबले घेऊन बसा, आधी लावा, जे काय असेल ते, मध्ये टुंगटुंग नाही. मी बोलतोय ज्यावेळेला माझ्याबरोबरचं जर का बँड इंटरेस्टेड नसेल माझ्या बोलण्यामध्ये, तर 10,000 लोक काय कपाळ इंटरेस्टेड असतील ऐकायला. सो दिस इज नॉट अलाउड. आणि मी सुद्धा जे बोलायचं आहे 2, 3, 4 वाक्य प्रिसाईज तयार करून ठेवलेली असतात, ती तशीच बोलली जातात. इन शॉर्ट, आधी येताना एखादा नेटफ्लिक्सवरती पिक्चर बघून येतात, यू आर कॉम्पिटिंग विथ दॅट ॲज अन आर्ट, यू नो. अटेन्शन तुम्हाला तितकं तुमचं एडिटिंग फास्ट पाहिजे गाण्याच्या कार्यक्रमाचं सुद्धा. आणि जी 10,000 ऑडियन्स माझ्यासमोर बसतो त्यावेळेला मी स्वतःला एखाद्या नर्तकीच्या किंवा एखाद्या त्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये स्वतःचा विचार करतो की पुढचे 2.5 तास ह्या 10,000 माणसांचे 20,000 डोळे आणि 20,000 कान तेच बघतील जे मी ठरवीन, तेच ऐकतील जे मी ठरवीन, आणि तेच विचार करतील जे मी विचार त्यांना देईन. आय विल हिप्नोटाईज देम. या अग्रेशननी, ह्या पॅशननी आणि या पॉझिटिव्हनेसनी ज्यावेळेला परफॉर्म करतो ना आर्टिस्ट, त्यावेळेला तो स्टेज काबीज करू शकतो. मध्ये टेंग टेंग टेंग, आणि मी सांगते 1 मिनिट ना, मला कुठे गेलं रे त्या वहीत होतं ना गाणं माझं, असं ढिसाळ कारभार असं नाही चालणार. अच्छा, एक सिरियस झोनकडे जाणारा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न मी ठरवलाय की प्रत्येक व्यक्ती जी या पॉडकास्टवरती येईल त्यांना मी विचारते. हा थोडा सेल्फिश प्रश्न आहे, कारण मला जाणून घ्यायचं असतं. प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या ना अशा काही व्हॅल्यूज असतात किंवा काही अशा गोष्टी असतात ज्यांच्यासोबत आपण तडजोड करत नाही, की मी बाकी सगळं ऍडजस्ट करेन, पण ह्याच्यामध्ये तुम्ही मला गल्लत करायला सांगू नका. तुझ्या बाबतीत अशा कोणत्या काही कोर व्हॅल्यूज आहेत ज्यांच्यासोबत देर कॅन नॉट बी एनी डिस्काउंट, अलाउडच नाही आहे? आय डोंट नो. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळं देतो. हे बरोबर आहे का उत्तर मला माहिती आहे, हा प्रश्न आहे की नाही माहित नाही. माझ्याकडे कोणतंही काम ज्यावेळेला येतं त्यावेळेला मी 5 गोष्टींचा विचार करतो. ओके. फेम, मनी, एज्युकेशन, कॉन्टॅक्ट आणि सॅटिस्फॅक्शन. ओके. ह्या गोष्टीतनं मला काय मिळणार आहे? फेम, 100 मार्काचा पेपर जर का असेल, 100 मार्काची फेम मिळणार असेल तर बाकी 4ही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील. ओके. कारण फेम महत्त्वाची, म्हणजे आजच्या तारखेला जी महत्त्वाची फेम आहे अशा लेवलचं, आता तेवढं राहिलेलं नाही. आता अवधूत गुप्ते फेमस महाराष्ट्रात आहे. हिंदीमध्ये जर का मला फेम मिळणार असेल तर मी त्यांच्यात पैसे काय विचारणार नाही. फेम, मनी इज इक्वली इम्पॉर्टंट. मला जर का तू सांगितलंस की अवधूत हे माझे काका, यांना तुझं गाणं आंघोळ करताना ऐकायचं, तर मी गिटार घेऊन त्यांच्या घरात येऊन त्यांच्या दरवाजाबाहेर बसेन, पैसे मात्र मी मागीन ते. फेम, मनी, एज्युकेशन और लर्निंग. मला जर का कोणाबरोबर काम करून काहीतरी शिकायला मिळणार असेल तर मी बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करत. कॉन्टॅक्ट, आयुष्यामध्ये एखादा मोठी व्यक्ती तुम्हाला जर का संपर्कात ह्या गोष्टीमुळे येणार असेल, पंतप्रधान मोदींनी जर का मला सांगितलं तर मी बाकीच्या गोष्टींचा कशाला विचार करू? अवधूत कोण आहे, अवधूत जी बोलावं, बाकी सगळी कामं सोडून मी जाईन गायला दिल्ली. कॉन्टॅक्ट आणि सॅटिस्फॅक्शन, अल्टिमेटली दॅट इज अ बेस्ट, महत्त्वाची गोष्ट आहे. पार्लेश्वर मंदिरामध्ये किंवा एखाद्या मठामध्ये, माझ्या आई एकविरेच्या गाभाऱ्यामध्ये, आई अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये ज्या वेळेला गायला जो आनंद मिळतो, एखाद्या सेवाभावी संस्थेमध्ये आपल्यामुळे एखाद्या स्पेशल चिल्ड्रनना जर का आनंद मिळणार असेल तर त्या ठिकाणी, मूकबधिरांच्या कुठल्या तरी शाळेमध्ये, अशा ठिकाणी जाऊन जो आनंद मिळतो. परवा मी आता गोव्याला गेलो, तो गोशाळेमध्ये गेलो, तर इथे जो आनंद मिळतो ह्याची किंमत बाकीच्या 4 गोष्टीत मिळत नाही. सो ह्या तत्वावरती मी 5 गोष्टींचा विचार करतो आज मला, आणि ज्याच्यामध्ये ह्या 5 नसतील, ह्याच्या 5 बदलं काहीच नसेल तर मी ते कॅन्सल करतो. व्हेरी नाईस. छान फॉर्म्युला आहे. पण मला असं वाटतं जितके लोक बघतात त्यापैकी पण अनेक लोकांना फायदेशीर आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं जे काही क्षेत्र असेल ते. पण ह्याच असतात ॲट दी एंड ऑफ द डे काही महत्त्वाचे. म्हणजे तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे की ह्या 5 मधलं जर का काही नसेल ना तर मी कुठलीही तडजोड नाही करत. मी त्यांना विचार, ह्या मी 5 सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही मला काय देताय,
नाही ना काय देत, मग मी नाही करणार. लवली. अनेक लोक अशी आहेत जी आज तुझ्याकडे बघतायत, तुला बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे यार आपण पण ह्याच्यासारखं गावं किंवा आपण पण स्टेजवर जावं, आपण पण कंपोजिशन करावीत. अशी कोणती माणसं आहेत आत्ता, बिकॉज दिस कीप्स चेंजिंग इज व्हॉट आय बिलीव्ह, पण आत्ताच्या घडीला अशी कोणती माणसं आहेत ज्यांना बघून तुला असं वाटतं की तू बसलेला असेल तर तू उठशील आणि म्हणशील मला आत्ता रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जायचं किंवा मला आत्ता पेन आणि पेपर द्या, मी काहीतरी लिहितो किंवा आय वॉन्ट टू डू अँड क्रिएट समथिंग लगेच. फॉर फॉर पीपल, एनी फील्ड, कोणत्याही क्षेत्रातली असू शकतात ते. अच्छा म्हणजे गायक नव्हे की ह्याच्यासाठी गाणं बनवायचं असं नाही. नाही, अशी कोणती माणसं ज्यांना बघितल्यानंतर तुला काहीतरी करावं असं वाटतं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मीडियम. मला मग पहिलं नाव आठवतं, म्हणजे जे आता नाही आहे पण मी त्यांचा विचार केल्यावर मला सारखं वाटतं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. तो असा एक ज्वलंत धगधगता अग्नी मी जवळनं अनुभवला आहे. त्याची धग माझ्या शरीराला लागलेली आहे की त्यांचा मी विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की अजून त्यांच्या विचारांबद्दल गाणी करावी. तिकडनं मी पुढे ज्यावेळेला जातो त्यावेळेला म्हणजे मागे जातो तर छत्रपती शिवाजी महाराज की जी पर्सनॅलिटी, मला असा विचार करून वाटतं की अरे मी वेडा होतो. मी जितकं त्यांच्याबद्दल वाचतोय, जितका लोकांशी बोलतोय, की मला एक फॅन मुवमेंट जी म्हणतो ना आपण, याला फॅन मुवमेंट अशी की माझी संपतच नाही आहे ती. त्यांच्यावर अरे हे पण होतं का, अरे ते पण होतं का. फक्त आपण अफजल खान, औरंगजेब एवढ्यापुरते असलेले शिवाजी महाराज. आता मी ज्या पद्धतीचा अभ्यास करतोय त्यावेळेला त्या काळाचा GDP काय होता, आत्ताचा GDP काय आहे, त्यावेळेची टॅक्सेशन सिस्टीम काय होती, आजची टॅक्स सिस्टीम काय आहे, त्यावेळेची डिप्लोमसी जी होती त्यांची कशा प्रकारची होती, तहात दिलेले किल्ले जे पुढच्या 4 वर्षात परत घेतले. सो ह्या गोष्टींची मला ज्यावेळेला मी दरवेळेला मी अति अचंबित होत राहतो सारखा. आणि मग ही इज अनदर पर्सनॅलिटी. आता जिवंत पर्सनॅलिटीजमध्ये आता कोण बरं सांगू, नाही एवढी मोठी 2 नावं घेतल्यानंतर परत नाही आहे तशी. पण ही 2च नावं अशी आहेत की सब फेल इनके सामने, लिटरली. कमाल. हा शेवटचा प्रश्न असणार होता, पण सॉरी कोल्हापूर म्हटल्यानंतर मला आठवलं की कोल्हापूरचं विचारलं नाही तर लोक चपलेनं मारतील बाहेर जाऊन. कोल्हापुरी चपले. तर मला हे जरा सांग की ऑफकोर्स तुझं कोल्हापूर प्रेम आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कोल्हापूरचे असे काही स्पॉट्स आहेत का रे तुझे, जे तुझे स्पॉट्स आहेत? सगळं कोल्हापुराच माझं आहे. ऑफकोर्स 2-4 स्पॉटची नावं घेऊन बाकीचे 56 काय दुसऱ्याला द्यायचे आहेत काय? आम्ही काय देत नसतो. कोणते तरी सुद्धा असे जे तुला फार लक्षात राहतात, जवळच आहेत, म्हणजे दिल के करीब. तुला माहित नाही माझी कविता माहिती आहे का तुला? कोल्हापूरवरची एक मला माहिती आहे, मला सगळे शब्द आठवत नाहीयेत. हो तीच वाचू? येस प्लीज. तर खळाळत्या जीवनाचा, माझं कोल्हापूर, खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर, मनातल्या माणुसकीचा पाझर कोल्हापूर. स्पॉट नंबर 1 रंकाळा. रंकाळ्यावरचा वारा कोल्हापूर. पन्हाळ्यावरच्या धारा कोल्हापूर. खासबागेतली कुस्ती कोल्हापूर. दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती कोल्हापूर. देवल क्लबचं क्लासिकल कोल्हापूर. केशवरावचं फार्शिकल कोल्हापूर. चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर. मनानं, शरीरानं, आत्म्यानं बेधुंद कोल्हापूर. मिसळीचं वाटण कोल्हापूर. पांढऱ्या रश्श्यातलं मटण कोल्हापूर. जेवण विन्या मिल्या पशा कोल्हापूर. पर्या पक्या दिप्या कोल्हापूर. शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर. राजकारणातला गेम कोल्हापूर. शाहिरीचा बाज कोल्हापूर. गळ्यातला साज कोल्हापूर. दादा कोंडक्यांचं माप कोल्हापूर. ढोलकीची थाप कोल्हापूर. ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर. शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर. स्टँडवरचे पोहे आमलेट कोल्हापूर आणि पलमधलं जिमलेट कोल्हापूर. महाद्वार रोडवरच्या पक्ष्यांचं कोल्हापूर. चकचकीत रिक्षांचं कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये एक घाणेरडी रिक्षा दाखवायची आणि माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जायचे. पिठातली शिट्टी कोल्हापूर. रस्सा मंडळाची जमलेली भट्टी कोल्हापूर. मातीमध्ये पसरलेलं घोंगडं कोल्हापूर. नखशिखांत रांगडं कोल्हापूर. सुरेश वाडकरांचा गळा कोल्हापूर. उसाचा मळा कोल्हापूर. बाकीमध्ये खूप आहे, एडिट करतो. महाराष्ट्राची शान कोल्हापूर. शाहूंचा अभिमान कोल्हापूर. ज्योतिबाचा हात कोल्हापूर. अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर. माझ्या दाजीबाचा सूर कोल्हापूर. मेरी मधुवाला का नूर कोल्हापूर. जिथे जिथे क्षणोक्षणी जे भरपूर पुरेपूर ते माझं कोल्हापूर. वा क्या बात आहे यार. आले तुझे सगळे स्पॉट झालेले आहेत. भ्रमंती झालेली आहे पूर्ण, खाण्यापासून गाण्यापासून सगळं, म्हणजे काय. त्यामुळे कमाल. पण ऑफकोर्स या पॉडकास्टची सांगता तर तुझ्या गाण्यानी पण व्हायला पाहिजे. म्हणजे कविता तर झालीच, पण गाणे की बिना तो नाही होऊ शकता. कुठलं गाव सांग? तुझ्या मनात आत्ता जे वाटतंय गावाचं एनी. तुझ्याकडे बघून तर ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. त्या गुलाबीच्या किती शेड्स घात, म्हणजे गालावरची गुलाबीची शेड वेगळी आहे, लिपस्टिकची वेगळी आणि कुर्त्याची वेगळी आहे. टॅलेंट आहे मी पूर्ण.
आता जे तिसरं गाणं अल्बममधलं रिलीज झालंय तेच प्रमोट करून टाकूया येस तेवढं. प्लीज, विश्वामित्र अल्बम मधलं. थर्ड गाणं. इसरू म्हणू आठवतीस तू, जित तित दिसतीस तू, जितका बी दूर 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 जातो मी, जवळ येतीस तू, जितका बी दूर 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 जातो मी, जवळ येतीस तू. क्या बात आहे यार. Thank you. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली आहे. होप तुला सुद्धा मजा आली असेल. खूप मजा आली आणि मला. तू म्हणालेलास काहीतरी 5 मिनिटं तुला हवेत, 7 मिनिटं हवेत ते. नाही, ते कट झाल्यानंतर. अच्छा अच्छा हा. ठीक आहे. पण थँक्यू. आणि एकविरा म्युझिकच्या अंडर खूप अजून गाणी ऐकण्यामध्ये सगळ्यांना आम्हाला इंटरेस्ट आहे. मी तर खूप शेअर करतच असते इंस्टाग्रामवरती म्युझिक, कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटतं की मराठीत काय ऐकायचं, मग जुनं काहीतरी काढूया. ते तर खूपच कमाल आहे. पण आत्ताचं जे होतंय ते सुद्धा ऐकणं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे नवीन गाणी जी येत आहेत ती प्लीज ऐका. आणि तुम्हाला जर एखादं गाणं आवडलं तर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवा. शेअर केल्याने संगीत वाढतं. त्यामुळे आपण हे इतकं तर करूच शकतो. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.